संबंध नाही अशी माणसं सत्तेत येत आहेत आणि मग 80% प्रश्नाचा आवाजच निघत नाही. मोदीजी खूप तरक्कीच्या घोषणा करतायत. मी एकच केंद्र सरकारचं उदाहरण देतो. डॉक्टर साहेबांनी 2 अगदी चांगली उदाहरणं दिली की शेतकरी 1 वर्ष दिल्लीच्या बॉर्डरवर बसतात, 700 लोक तिथं मरतात, पंतप्रधानाला पाहायला वेळ नाही. 1-1.25 वर्षापासून हिंसाचार चाललेला आहे. घरामध्ये कित्येक लोक बळी जात आहेत, नग्न स्त्रियांच्या धिंडी काढल्या जात आहेत. त्याच्यावरती पंतप्रधान एक शब्द काढत नाही. डॉक्टर पासपोर्ट साहेब बोलले, प्रगतीची ही भाषा करतायत. अन्न सुरक्षा कायद्याखाली आजही 80 कोटी लोकांना अन्न धान्य द्यावं लागतंय. काय प्रगती केली मग देशाने? देश तरक्की की ओर जा रहा है म्हणून जे भाषण करतायत त्यांना साधा एक प्रश्न आहे, तुम्हाला 80% लोकांना अन्न सुरक्षेचं कवच द्यावं लागत असेल, भाकरीची सोय करत असेल, मातीची प्रगती केली. म्हणून या 80% लोकांनी सावध झालं पाहिजे. दुर्दैवानं 15 वर्षांमध्ये लोकशाही बिघडली. पैशाच्या जोरावर पैसेवाले निवडून गेले आणि गरिबाच्या प्रश्नाचा पूर्णपणे विसर पडायला लागला. गरिबांची फक्त भाषणामध्ये, निवडणुकीमध्ये चर्चा होते आणि पुढचे 5 वर्ष गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही योजना आणल्या जात नाहीत. उलट आताचा जर विचार पाहिला तर सरकारी पैशानं मतदान खरेदी करण्याच्या अनेक योजना या सरकारने या 6 महिन्यामध्ये मतदान खरेदी करायच्या योजना, मदतीच्या योजना नाहीत. सरकारची जबाबदारी असते चांगलं आरोग्य लोकांना दिलं पाहिजे. किती खासगी दवाखान्यामध्ये लोकांचे पैसे चालले. आज आरोग्य केंद्र आहेत, PSC आहेत, पण इथल्या डॉक्टर कडून खरी सेवा मिळते का हे आमदाराला पाहायला वेळ नाही, खासदाराला नाही. तिथला डॉक्टर किती वेळ राहतो, किती पेशंट तिथं तपासले जातात हे पाहायला वेळ नाही. बिल्डिंग बांधून काय करणार? पिण्याचं पाणी, जल जीवन मिशन मध्ये गावोगाव सगळ्या योजना झाल्या, पण योजनाचं खरंच स्वच्छ पाणी आपल्यापर्यंत पोहोचलंय का? शिक्षण जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध. आदिवासीचे प्रश्न मांडायचे, तुम्ही माणसं कामधंदा सोडून जाऊ शकत नाही. कार्यालयाचे प्रश्न असो, आम्ही डॉक्टर निश्चित या सगळ्या प्रश्नांमध्ये लक्ष घालू. मी तुम्हाला माहित असलेला कार्यकर्ता आहे, मी पोटभऱ्या कार्यकर्ता नाही. मला जीवनाचा अर्थ कळालेला आहे. माणसाला जीवनात काहीच लागत नाही आणि नंतर लागते ती सार्वजनिक ग्रामपंचायतची असो, नगरपालिकेची असो, 3x3 ची जमीन लागते. जीवनामध्ये घर चालण्यापुरतं असलं, मुलाबाळांचं शिक्षण, लग्न कार्यापुरतं असलं तर पुष्कळ आहे. एवढ्यात मी समाधानी आहे. तुम्ही याच्या अगोदर खूप प्रेम दिलंय, पण यावेळी आदिवासी समाजाला मुद्दाम विनंती करतो की आपण जागा झालं पाहिजे. आता निवडणुकीमध्ये काही लोक आमिष दाखवतात, गावात रस्ता देतो म्हणतात, बिलकुल करून द्या. ते काही ज्वारी विकून, कापूस विकून करून द्या तुम्ही. ते काही भावाचा पैसा नाही. चांगल्या माणसाला फसवू नये, बदमाशाला फसवाय हरकत नाही. रस्ता करून देतो मला सगळं गाव तुझ्या मागे म्हणायचं, पूर्ण गाव राहते, करून द्या, रस्ता करून द्या, काय कामं विकास कामं करत असतील करू द्या. पण मतदानाच्या वेळी या जातीवादी पक्षाला दूर ठेवा. आपला विचार नाही. शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा यांचा हा विचार नाही. काय जागा देऊ त्या माणसाच्या? आपण प्रत्येक जण भाषणात नाव देतो. काय 1000 एकर जमीन येऊ द्या म्हणून यांनी समाजासाठी कार्य केलं आणि त्या विचारावरती आम्ही हे सगळे कार्यकर्ते चालतो. आम्हाला फार अपेक्षा नाही. तुमचं कल्याण झालं तर आम्हाला मनापासून आनंद होतो. सुख विकत घेता येत नाही, आनंद विकत घेता येत नाही. आनंद तेव्हाच होतो की आपलं जीवन दुसऱ्याच्या काही कामी आलं, सार्थक झालं, तरच तो आनंद असतो. त्या आनंदी स्वभावाचे आम्ही कार्यकर्ते. फार लांबचं बोलत नाही. डॉक्टर साहेब आम्हाला ऐकायचंय, कारण म्हणजे पासपुते साहेबांनी खूप उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. मी पासपुते साहेबांचा, डॉक्टर साहेबांचा आभारी आहे की आजचा मेळावा करणे या रोगामुळेच झाला. डॉक्टर साहेबांनी मला सूचना केली की आता जरा वेळ आहे, एखाद्या दिवशी 50-100-200 कार्यकर्ते बोलून आपण बोलू.
मी डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे आपला हा कार्यक्रम घेतलाय. मी डॉक्टरांचा मनापासून आभारी आहे आणि अपेक्षा करतो की डॉक्टर पुढच्या वेळी आपल्याला उमेदवारी मिळावी आणि आम्ही सुद्धा कळमनुरीत येऊन तुम्हाला मदत करण्याची संधी मिळावी. मिळेल सध्या राजकारणामध्ये सगळी बदमाशाची फौज झाली, विकाऊची फौज झालेली, करप्ट लोकांची फौज झाली. काय तुमचं कल्याण करणार आहे? अशा माणसांच्या पाठीमागं राहा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करू. घरचाही करा आणि कळमनुरीचं करा.